आज मी तुम्हाला 5 मिनिटात बेसनाचा ढोकळा बनवून दाखवणार आहे। तर इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनाला पहिले मी चाळून घेतलेलं आहे। मी प्लेन असा ढोकळा बनवून दाखवणार आहे। तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची किंचित, कारण जास्त हळद टाकली की एकदम ढोकळा पिवळा पिवळा असा दिसतो। 1 चम्मच टाकायची साखर, अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे किंवा दही पण टाकू शकता। हिरवी मिरची लसूण काही टाकायचं ते पण टाकू शकता, पण मी प्लेन बनवत आहे। 1 चम्मच टाकायचं आहे तेल, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। कधी पण ढोकळा खाण्याची इच्छा झाली तर 5 मिनिटात बेसनाचा ढोकळा बनवून खाऊ शकता, कारण याला खूप जास्त वेळ लागत नाहीये। बेसन कालवायचं आणि स्टीम करून घ्यायचं की लगेच ढोकळा तयार होतो। त्याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट टाकायचा आहे, थोडासा, अर्धाच पाऊच टाकलेला आहे। तर बघा बॅटर छान फुललेलं आहे। आता हे बॅटर तयार आहे ढोकळा बनवण्यासाठी। इथे मी ॲल्युमिनियम ट्रे घेतलेला आहे। ट्रेला तेल लावून घेऊया। हे बॅटर टाकायचं आहे ट्रे मध्ये। ट्रेला असं 2-3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये रिंग ठेवलेली आहे। आता हा ट्रे ठेवायचा आहे याच्यावर, कव्हर करून 10 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे। ढोकळ्याला स्टीम करून 10 मिनिट झालेले आहे। बघा चाकू एकदम क्लीन आलेला आहे। ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चम्मच घेतलेली मोहरी, कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरवी कोथिंबीर, आता या फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। ही फोडणी टाकायची आहे ढोकळ्यावर। तर ढोकळ्याला पीसेस मध्ये कापून घेऊया। एकदम सॉफ्ट असा ढोकळा झालेला आहे। बघा एकदम स्पंजी आणि जाळीदार असा ढोकळा झालेला आहे। बघा एकदम छान मऊ लुसलुसीत असा हा ढोकळा झालेला आहे। तर हा मऊ लुसलुसीत असा ढोकळा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।